नमस्कार मंडळी. तर मी केलेले आहे तिथं चायनीज हक्का नूडल. तर ह्याची रेसिपी खूपच सोपी आहे. दिसायला पण खूप सुंदर दिसते हे नूडल. तुम्ही बघू शकता. पटकन होणारी रेसिपी आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. जर व्हिडिओ माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता इथं मी 2 पुडे नूडलचे घेतलेले आहेत. आता इथं मी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये आधीच पाणी टाकून घेतलेलं आहे. उकळलेलं आहे हे पाणी. आता त्याच्यामध्ये तेल टाकून मीठ टाकून घेतलंय. आता हे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे नूडल जे आहेत सोडून घ्यायचे आहेत. तर आपले हे नूडल जे आहेत तर 5 मिनिटात छान असे शिजलेले आहेत. तर शिजलेले आहेत का नाही ते असे कसे ओळखायचे, तर हे एक नूडल घ्यायचं हातामध्ये आणि ते तोडून बघायचं. तुटलं की समजायचं आपलं नूडल जे आहे तर छान असं शिजलेलं आहे. तर हे बघा असं. तर आता एका चाळणीमध्ये हे नूडल काढून घेते. आता ह्याच्यामध्ये आपल्याला लगेचच गार पाणी ओतायचं आहे. गार पाणी ओतल्यामुळं हे नूडल्स जे आहेत ते एकदम मोकळे असे होतात. तर इथं मी नूडल्ससाठी भाज्या घेतलेल्या आहेत. तर इथं मी शिमला मिरची, कांदे, 5-6 हिरव्या मिरच्या, गाजर अशा भाज्या घेतल्यात. तर आपल्याला गाजर जे आहे तो उभं चिरून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर आपलं हे गाजर चिरून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता असं गाजर चिरून घेतलंय मी. तर आता पत्तागोबी पण चिरून घेणार आहे. तर आपल्याला पत्तागोबी सुद्धा उभीच चिरून घ्यायची आहे. तुम्हाला जशी वाटेल तशी तुम्ही चिरू शकता. मी इथं उभी चिरून घेतली आहे पत्तागोबी. तर माझी पत्तागोबी पण चिरून झालेली आहे. तर सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्यात. इथं तुम्ही बघू शकता कांदा, गाजर, शिमला मिरची आणि ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत तो उभ्या चिरून घेतल्यात मी. आणि आता ही पत्तागोबी पण चिरून घेतली मी. आता इथं मी मोठी कढई ठेवलेली आहे नूडलसाठी गॅसवरती. तर नूडल करायचे म्हणलं तर मोठीच कढई लागते. तर आता इथं मी 2 ते 3 चमचे बटर टाकून घेतले कढईमध्ये. बटर छान वितळलं की त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलाय. थोडासा कांदा परतून झाला की त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्येच आपण गाजर पण टाकून घेऊया. गाजरासोबतच मी आता शिमला मिरची आणि गाजर टाकून घेतली आहे. छान असं ह्याला परतून घ्यायचं. आता हे थोडं परतून झालं की ह्याच्यामध्ये उभी चिरलेली पत्तागोबी टाकून घ्यायची. सर्व भाज्या मिक्स करून परत एकदा छान परतून घ्यायचं. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या छान अशा परतून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. ह्याच्यामध्ये आता आलं लसणाची पेस्ट टाकली नव्हती मी, तर आता टाकून घेणार आहे आलं लसणाची पेस्ट. तर आता ह्याच्यामध्ये हक्का नूडल मसाला जो मिळतो ना तो टाकून घेतला आहे 2 ते 3 चमचे. चाट मसाला पण टाकून घेतला आहे मी ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण रेड चिली सॉस पण टाकून घेतला आहे मी.
आता इथं 2 चमचे मी सोया सॉस टाकलेला आहे. तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे. तर आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे, छान परतून पण झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण हे नूडल टाकून घेऊया. नूडल पण एकदम मोकळे असे झालेले आहेत. तर आता इथं मी टोमॅटो सॉस टाकून घेतलाय वरून नूडलच्या. तर आता आपण हे टॉस करून घेऊया. हे असं खालीवर करून घ्यायचं हे नूडलला. थोडंसं बटर पण टाकलंय वरून मी परत. आता बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आहे. आता इथं तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता, पण कांद्याची पात नव्हती माझ्याकडं म्हणून मी टाकलेली नाही आहे. थोडंसं आपलं मीठ टाकायचं, कारण हे जे टाकलेले आहेत आपण सॉस ते त्याच्यामध्ये मीठ असतं, त्याच्यामुळं अंदाजेनुसार मीठ टाकायचं. परत एकदा हे टॉस करून घ्यायचं असं. तर मस्त असे हे आपले नूडल तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करा. तर आता हे नूडल एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत मी. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे दिसतात नूडल आपले. खायला पण चवीला पण खूप छान झालेले आहेत. तर तुम्ही नक्की एकदा अशा प्रकारे हे नूडल करून बघा. आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.